बातमी वाशिममधून. वाशिममध्ये अत्याधुनिक असं तारांगण उभारलं गेलं, मात्र या तारांगणाची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे इथले नागरिक आक्रमक झालेले आहेत. नगर परिषदेनं कोट्यावधी रुपये खर्च करून हे अत्याधुनिक असं तारांगण उभं केलं, मात्र या तारांगणाची बिकट अवस्था आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी. पाहूया. वाशिम नगर परिषदेच्या वतीने वाशिम शहरामध्ये पश्चिम विदर्भातील नामांकित असे अत्याधुनिक या ठिकाणी तारांगण उभारण्यात आले होते. मात्र मध्यंतरी या तारांगणाला आग लागली होती आणि याच आगीमध्ये हे तारांगण या ठिकाणी पूर्णपणे राख झाले आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर याची तारांगणाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक दिवसापासूनची नागरिकांची मागणी होती की हे तारांगण पुनर्निर्माण करावे आणि नागरिकांकरिता खुले करण्यात यावे, जेणेकरून खगोलप्रेमी असतील किंवा शालेय विद्यार्थी असतील ते या ठिकाणी या तारांगणाला भेटी देतील. मात्र अद्यापही या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे काम झाले नसल्याचे या ठिकाणी दिसून येते. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली होती, या स्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर काम सुरू होईल असे सुद्धा आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही या ठिकाणी कुठलेही काम झाले नसल्याने आता नागरिकांमध्ये सुद्धा नाराजी. त्यामुळे लवकरात लवकर आता या तारांगणाचे पुनर्निर्माण करावे अशीच मागणी आता या ठिकाणी जोर धरू लागली आहे. विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम.